हॅलो गाईज, दिस इज प्रियांका कीर्तिवार. गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत मी आज तुमच्या समोर एक लेक्चर घेऊन आलेली आहे. ते आज खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. SRPF पदांसाठी, SRPF शिपाई पदांसाठी हे इम्पॉर्टंट बाबी आहे यामध्ये. तर त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ज्याप्रमाणे आपण पोलीस शिपाईसाठी इम्पॉर्टंट बाबी बघितल्या होत्या, त्याचप्रमाणे या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला SRPFच्या कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे त्या मी आज या लेक्चरमार्फत तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. चला, SRPF शिपाई पदांसाठी अर्ज करताना आवश्यक सूचना लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचे आहेत, बघायचे आहेत, नोट करून ठेवायचे आहेत. ओके, तर यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे ज्याप्रमाणे आपण पोलीस शिपायाच्या पदासाठी बघितलं होतं त्याचप्रमाणे आज आपण याच्यासाठी सुद्धा बघणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे आपली महत्त्वाची कागदपत्रे, डॉक्युमेंट्स. वयोमर्यादा, ज्या एज लिमिट तुम्हाला असेल SRPFमध्ये ती आपण बघणार आहोत. शारीरिक पात्रता व चाचणी, शारीरिक पात्रता व चाचणी. शैक्षणिक व संगणक अर्हता, तुमच्या ज्या पण शैक्षणिक व संगणक अर्हता असेल त्यासुद्धा आपण बघणार आहोत. काय आहे हे संगणकाची पात्रता, ठीक आहे, कोणता कोर्स केलेला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. ओके, तर सर्वात पहिला पॉईंट आहे आपला सशस्त्र पोलीस शिपाई. यालाच म्हणतो आपण SRPF, यालाच म्हणतो आपण SRPF. ओके, काय म्हणतो आपण याला? SRPF. ओके, चला, याच्यामध्ये काय सांगितलं आहे? महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष नियम 2012 मधील यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या आधिपत्याखाली राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई जे आपण बघत आहोत त्यासाठी पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. कोणत्या पद्धतीने? ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर बघूया आपण ज्या घटकामध्ये ही पोलीस प्रक्रिया राबवण्यात येत आहे पोलीस भरतीची, ते किती घटक आहे याच्यामध्ये दिलेले आहेत. 18 घटक तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपण बघूया ते कोणते कोणते घटक आहेत. पहिला आहे जसं गट 1, गट 2, गट 3, गट 4. हे कुठे आहे? हे पुणेमध्ये आहे, हे जालनामध्ये आहे, हे दौंडमध्ये आहे. ओके, जसं हे पुणेमध्ये आहे हे गट 2, हे गट 4 जे आहे ते नागपूरमध्ये आहे. त्या प्रकारे हे किती गट आहेत? 19 गट आहेत. हे किती गट आहेत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे घटक किती आहेत? 19 घटक आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जसं अहमदनगर, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर हे गट क्रमांक आणि त्यांचे जिल्हे दिलेले आहेत तिथे. तर तुम्हाला ते बघायचं आहे, वाचायचं आहे हे सगळं एकदा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे की 19 त्यांनी घटक दिलेले आहे घटक. तर ते पोलीस भरती प्रक्रिया यानुसार राबवण्यात येणार आहे. चला तर नेक्स्ट बघूया. हे वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट दिलं आहे वयोमर्यादा. मी नेहमी सांगितलं की एज फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असते. एज फॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एज फॅक्टरमध्ये काय म्हटलं आहे? खुला. आता प्रत्येकाने बघायचं आहे. खुला म्हणजे ओपन, खुला प्रवर्ग म्हणजे ओपन. ठीक आहे, ओपन लोकांसाठी किमान वयोमर्यादा त्यांनी सांगितली आहे. किमान म्हणजे मिनिमम, कमाल म्हणजे मॅक्झिमम. ओके, किमान. आता ओपनवाल्यांसाठी किमान वयोमर्यादा किती सांगितली आहे बरं? 18 वर्ष सांगितली आहे. किमान म्हणजे किती, कमीत कमी किती पाहिजे? 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांची 25 वर्ष पाहिजे. जास्तीत जास्त किती वर्ष पाहिजे? 25 वर्ष पाहिजे. त्यानंतर बाकीच्यांची बघायची आहे. यामध्ये मागास प्रवर्गामध्ये कोण कोण येतं? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती म्हणजे NT वाले, NT ब, NT बी, NT सी, NT डी. ठीक आहे, इमा व म्हणजे आपले OBC वाले, SBC या सगळ्यांना. ठीक आहे, हे सगळे येतात. यांना मिनिमम वयोमर्यादा सेमच आहे. किती आहे? 18 वर्ष. जेवढी ओपनवाल्यांची आहे तेवढीच यांना पण आहे आणि मॅक्झिमम जी आहे 30 वर्षांना लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जे पण मागास प्रवर्गामध्ये येतात
त्यांना मिनिमम 18 वर्ष आहे, पण मॅक्झिमम किती वर्ष आहे? 30 वर्ष आहे. ठीक आहे. त्यानंतर येतात प्रकल्पग्रस्त उमेदवार. प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सुद्धा 18 वर्ष आहे. मिनिमम वयोमर्यादा लक्षात ठेवायची आहे, सर्वांना सेम आहे. मिनिमम वयोमर्यादा लक्षात ठेवायची आहे, सर्वांना काय आहे? सेम वयोमर्यादा आहे. ठीक आहे. भूकंपग्रस्त उमेदवार, त्यांना पण 18 वर्ष आहे मिनिमम आणि मॅक्झिमम किती आहे? 45 वर्ष आहे. त्यानंतर माजी सैनिक उमेदवार, यांना पण मिनिमम 18 वर्ष आहे. मॅक्झिमममध्ये काय सांगितलं त्यांना? उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी सुटका राहील. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. किती वर्ष? 3 वर्ष अधिक सुटका राहील आहे. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आहे अंशकालीन पदवीधर उमेदवार. अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी सुद्धा 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम किती आहे लक्षात ठेवायचं आहे? 55 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अनाथ लोकांसाठी दिलेलं आहे 18 वर्ष मिनिमम, मॅक्झिमम 30 वर्ष. ठीक आहे. एज फॅक्टर सगळ्यांनी नीट व्यवस्थित बघायचं आहे, नोट करायचं आहे हवं तर. ठीक आहे. नेक्स्ट बघूया समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार. आता कोण आहे? पहिला आहे खेळाडू उमेदवार, दुसरा आहे पोलीस पाल्य, मग आहे गृहरक्षक, याला होमगार्ड म्हणतो आपण. ठीक आहे. ओके. त्यानंतर आहे माजी सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा. ठीक आहे, तो उमेदवार. तर बघूया आपण पोलीस पाल्याची किमान वयोमर्यादा किती आहे? 18 वर्ष आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम किती आहे त्यांची? 25 दिलेली आहे. आणि 30 जी आहे ती मागास प्रवर्गासाठी. हे बघा, इकडे पण लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. जसं खेळाडूसाठी 18 वर्ष किमान आहे, पण ओपनवाल्यांसाठी मॅक्झिमम वयोमर्यादा वेगवेगळी आहे. ओपनवाल्यांसाठी आणि मागास प्रवर्गांसाठी. ओपनवाल्यांसाठी किती आहे? 25 + 5 वर्षे आणि मागास प्रवर्गांसाठी 30 + 5 वर्षे. पण कोणासाठी? खेळाडू उमेदवारासाठी. हे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर पोलीस पाल्य, किमान वयोमर्यादा आहे 18, माहिती आपल्याला. कमाल वयोमर्यादा बघायची आहे. ओपनवाल्यांसाठी 25 आणि मागास वर्गांसाठी 30 वर्ष. ठीक आहे. माजी सैनिकवर अवलंबून असलेले त्यांच्यासाठी मिनिमम आहे 18 वर्ष, मॅक्झिमम आहे 25 + 30 वर्ष. ओपनवाल्यांसाठी आणि मागास वर्गांसाठी 30 + 3 वर्ष. समजलं आहे हे वयोमर्यादाचं फॅक्टर. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. आता आहे शारीरिक पात्रता. तुमची शारीरिक पात्रता, फिजिकल आपण म्हणतो. फिजिकल आता इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये चेंजेस आहेत. ठीक आहे. पोलीस शिपायापेक्षा वेगळे आहे काही बदल. ठीक आहे. तर बघा, शारीरिक पात्रता पहिलं काय सांगितलं त्यांनी? उंची सांगितली आहे. त्यानंतर सांगितलं आहे छातीबद्दल. ठीक आहे. उंचीबद्दल सांगितलेलं आहे त्यांनी. पुरुष उमेदवाराकरिता सर्वात आधी बघणार आपण मेल्सकरिता. ठीक आहे. उंची बघा किती सांगितली याच्यामध्ये? उंची 168 सेंटीमीटर सांगितले. हे लक्षात ठेवायचं. 168 सेंटीमीटर सांगितलं SRPF मध्ये, सशस्त्र शिपाईमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे? 168 पेक्षा 168 पेक्षा कमी नसावी. ठीक आहे. त्यानंतर छाती सांगितलेली आहे न फुगवता 79 सेंटीमीटर आणि याच्यापेक्षा कमी नसावी असं सांगितलं आहे. आणि फुगवलेली म्हटलेलं आहे व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट बघायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. सूट, आता सूट कोणती दिलेली आहे ते बघून घेऊ आपण. हां, शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जातीचे उमेदवार. ठीक आहे. कोणत्या जातीचे? अनुसूचित जातीचे जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत किंवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील आहे किंवा पोलीस कर्मचारी आहे त्यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर काय सांगितलं? त्यांच्यासाठी उंची 2.5 सेंटीमीटर सांगितलं. किती सांगितलेली आहे? 2.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर सांगितले. टिप दिलेली आहे की महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आहे नियम 2012 मधील नियमचा 3 म्हणजे त्यांनी नियमनुसार सांगितले आहे की शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार पोलीस महासंचालक, प्रशिक्षण खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहील. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सांगितलं त्यांनी खेळाडू उमेदवारांसाठी
आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहील असं सांगितलेलं आहे. 2.5 सेंटीमीटरची सूट दिलेली आहे. राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना कुटुंबाबाबत सांगितलं आहे. राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे अशा कर्मचाऱ्यांना एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे त्यांना पण शिथिल करण्यात आलेली आहे. बघून घ्या. उंची किती सांगितली आहे? 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटर. छाती किती सांगितलं आहे? 2 सेंटीमीटर न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून. हे लक्षात ठेवून घ्यायचं आहे तुम्ही. ओके, चला नेक्स्ट स्लाइड बघूया. आता सांगितलंय शारीरिक चाचणीचे गुण. आता तुम्हाला किती मार्क्स मिळतील? शारीरिक चाचणी तुमची फिजिकल टेस्टमध्ये कोणत्या याच्यावर किती मार्क्स मिळतील ते बघणार आहे आपण. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष नियम 2012 व त्याच्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच त्याला आपण म्हणतो SRPF पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. हे लक्षात ठेवायचं. किती गुणांची? 100 गुणांची, 100 मार्कांची तुमची शारीरिक फिजिकल टेस्ट घेतली जाईल. आता बघूया आपण कशा प्रकारे त्या 100 गुणांची डिवायडेशन केलेलं आहे ते बघूया. सर्वात आधी आहे 5 किलोमीटर धावणे. किती किलोमीटर? पुरुषसाठी बघायचं आहे. SRPFच्या पुरुषसाठी बघायचं आहे, पुरुष उमेदवारांसाठी बघायचं आहे आपल्याला. हे लक्षात ठेवायचं आहे. पुरुष उमेदवार, महिला उमेदवार हे बघायचं आहे थोडंसं. 5 किलोमीटर धावले तर त्यांना आहे 50 गुण. किती गुण? 50 गुण. 100 किलोमीटर धावणे 100 मीटर धावणे किती आहे? 25 गुण. गोळा फेकमध्ये 25 गुण. तर आपल्याला टोटल आहे 100 गुण. ठीक आहे. अशा प्रकारे तुमची फिजिकल टेस्ट शारीरिक चाचणी होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. एकूण तुम्हाला 100 मार्काची ती चाचणी आहे. ठीक आहे, समजलं? नेक्स्ट आहे लेखी चाचणी. आता हे पण इम्पॉर्टंट आहे फिजिकल बरोबरच. ठीक आहे, तर याच्याकडे पण लक्ष द्यायचं की आपल्याला किती % करायचं आहे पात्र होण्यासाठी आणि किती कमी मिळालं तर आपण अपात्र होऊ शकतो. या गोष्टी सर्व गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात. ते बघूया आपण याच्यामध्ये. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार, लक्ष ठेवायचं आहे, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. किती? उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये, या परीक्षेमध्ये लेखीमध्ये 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. हे मी त्या पोलीस शिपाई पदासाठी जेव्हा सांगत होते तेव्हा सुद्धा सांगितलं आणि याच्यामध्ये सुद्धा 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. ठीक आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. ज्यांना पण 40% पेक्षा कमी गुण असेल ते अपात्र मानण्यात येईल. हे लक्षात ठेवायचं. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटाचा असतो. टायमिंग पण लक्षात ठेवा. किती मिनिटाचा असेल तुमचा? 90 मिनिटाचा. 90 मिनिट्सचा तुमचा टायमिंग असेल. मराठी भाषेत परीक्षा असेल तुमची. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. ठीक आहे. त्यानंतर मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. जेव्हा तुमची मैदानी परीक्षा पार पडेल त्यानंतर तुमची लेखी परीक्षा घेण्यात येईल. राज्य राखीव पोलीस दल बलातील सर्व गटांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही फक्त आणि फक्त एकाच दिवशी घेण्यात येईल. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये कोणकोणत्या आता विषयांचा समावेश होईल ते बघूया. कोणकोणते विषय आहे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला? सर्वात आधी आहे अंकगणित, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मॅथ्स, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. सामान्य ज्ञान GK GS आपण म्हणतो त्याला, चालू घडामोडी करंट अफेअर्स आपलं. ठीक आहे. बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग आणि मराठी व्याकरण. ठीक आहे.
त्यानंतर आहे वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या रिक्त पदानुसार अंतिम निवड यादी किंवा म्हणू शकतो आपण त्याला प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघूया. आता काय आहे, शारीरिक चाचणीचे गुणांकन दिलेले आहे. तुम्हाला कशा प्रकारे गुण मिळतील, किती मिनिटे धावल्यावर तुमचं म्हणजे जसं की आता धावण्याबद्दल सांगितलं 5 किलोमीटर, किती मिनटं तुम्ही धावले तर तुम्हाला एवढे गुण मिळतील, कमी धावले तर तेवढे मिळतील, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. 5 किलोमीटर धावणे यासाठी आपण आज आता बघणार आहोत. 5 किलोमीटर धावणे यासाठी आपण बघणार आहोत. काय सांगितलं त्यांनी, 5 किलोमीटर धावण्यासाठी लागणारा कालावधी. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत, जर तुम्ही 25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी लावले, जर तुम्ही 25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी लावले तरच तुम्हाला 50 गुण मिळतील. किती गुण मिळतील? 50 गुण मिळतील. लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही 25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ लावला धावण्यात तर तुम्हाला 50 गुण मिळतील. कोणत्या? 5 किलोमीटरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर दिलं आहे 25 मिनिटापेक्षा तुम्ही जास्त वेळ लावला किंवा 26 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी लावला तर तुम्हाला 45 गुण मिळतील. बघायचं आहे तिथे 26 मिनिटे जास्त परंतु 27 पेक्षा कमी 40 गुण मिळतील. 27 मिनिटापेक्षा जास्त पण 28 पेक्षा कमी 35 मिळतील. 28 मिनिटापेक्षा जास्त पण 29 पेक्षा कमी 30 मिळतील. 29 पेक्षा जास्त पण 30 पेक्षा कमी 25 गुण मिळतील. 30 मिनिटापेक्षा जास्त पण 31 पेक्षा कमी किती? 15. त्यानंतर 31 मिनिटापेक्षा जास्त पण 32 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी 5 गुण मिळतील. जर 32 मिनिटापेक्षा जर तुम्ही जास्त वेळ लावला तर तुम्हाला डायरेक्ट 0 मिळेल. हे लक्षात ठेवायचं. आणि याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की तुमचे काही ना काही ते 5-5 यांनी कमी होत आहे. बघा 50 ते 45, 45 ते 40, 40 चे 35, 35 चे 30, 30 चे 25, 25 ते 15 आणि 15 चे डायरेक्ट 5 मग 0. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. याच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सांगितलं आहे की 100 मीटरसाठी 100 मीटरसाठी वेगळं आहे. 100 मीटरसाठी काय म्हटलं आहे त्यांनी, 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी लावले तर तुम्हाला 25 गुण मिळतील. 11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंदापेक्षा कमी लावले तर 22 मिळतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 कमी आहे. ठीक आहे. 12.50 सेकंदापेक्षा जास्त पण 13.50 सेकंदापेक्षा कमी असेल तर 20 गुण मिळतील. लक्षात ठेवायचं आहे. बघा त्यानंतर सांगितलं आहे 13.50 सेकंदापेक्षा जास्त पण 14.50 पेक्षा कमी तर 18 गुण मिळेल तुम्हाला. ते मार्किंग लक्षात ठेवा तुम्ही फक्त. ठीक आहे. आणि नोट करा हवं तर 14.50 सेकंदापेक्षा जास्त पण 15.50 सेकंदापेक्षा कमी असेल तर 15. त्याच प्रकारे हे सगळे दिलेले आहेत. जर तुम्ही 17.50 सेकंदापेक्षा याच्यामध्ये जास्त वेळ लावला तर तुम्हाला 0 मार्क मिळेल. हे पण लक्षात ठेवायचं. आपल्याला किती वेळ लागला तर आपल्याला किती मार्क मिळेल याचं सुद्धा पूर्ण त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पुरुष उमेदवारासाठी आता गोळाफेक हे पण इम्पॉर्टंट आहे. आता बघा पुरुष उमेदवारासाठी सांगितलं आहे वजन किती राहणार आहे 7.260 किलोग्रॅम. ठीक आहे. एवढं त्या गोळाचं फेकमध्ये वजन राहणार आहे. 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त. आता वेळ बघा 8 मीटरमध्ये 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 25 मिळेल तुम्हाला गुण. 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी असेल तर 23. बघा तुमचे 2 यांनी कमी होतात आहेत तिथे. 7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 21 गुण मिळेल. या प्रकारचे तुमच्या गुणांची तिथे बघायचं आहे की कशा प्रकारे ते कमी होत चाललेले आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला 3.10 मीटरपेक्षा कमी लागला तर तुम्हाला डायरेक्ट 0 गुण मिळेल आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही या गोष्टीकडे चांगल्याने लक्ष द्या. आणि याच्यामध्ये कशा प्रकारे कमी होत आहे, जसं त्याच्यामध्ये 5 याच्यामध्ये 25चे 23 झालेले आहेत, 23चे 21 झालेले आहे. याच्यामध्ये 19, 17, 15, 13, 10, 8 आणि 5. जर तुम्ही जास्त कालावधी लावलात तर मग जास्त मीटर लावलं याच्यामध्ये तर मग 0. ठीक आहे. काय म्हटलं त्यांनी 3.10 मीटरपेक्षा कमी तर मग 0 मार्क्स मिळेल तुम्हाला. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं आहे SRPF बद्दल. SRPFच्या
पदासाठी, सशस्त्र शिपाईच्या पदासाठी ज्या पण इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या मी सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहे. या गोष्टीकडे लक्षपूर्वक बघा, नोट करा. तुम्हाला नोट केलं तर जास्त चांगलं होईल तुमच्यासाठी. ठीक आहे. लॉंग टर्म लक्षात राहील आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम असेल, इश्यू असेल तर पुन्हा बघा व्हिडिओ, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही समजलं नसेल, क्वेरीज असेल तर कमेंट करा स्पेशली. आणि हेच म्हणेल की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.